आई तुम्ही बसा ना, मी पाणी आणू का तुम्हाला? नाही नको, मी ठीक आहे. डॉक्टर काय म्हणाले? हा श्रेयस काय निर्णय घेतो त्यावर सगळं अवलंबून आहे. किती अवघड होऊन बसलं रे सगळं. आई परिस्थिती जेव्हा साथ देत नसते ना तेव्हा आपणच एकमेकांना साथ द्यायची असते. आई असं काय बघताय? मला माहितीये तसं काही आता आपल्यात नातं नाहीये रे, पण तू आमचं सगळं एवढ्या प्रेमाने करतोस, आपलेपणाने करतोस. हे फक्त तू अश्विनीचा भाऊ म्हणून करत नाहीयेस, मला कल्पना आहे. मला तुझी माफी मागायची. तुम्ही प्लीज मनाला वाईट वाटून घेऊ नका आई, आणि माफी तर मुळीच मागू नका. आई वडिलांनी मुलांची माफी मागायची नसते. कमलताईंची दोन्ही मुलं तुम्ही किती समंजस आहात. प्रत्येक वेळेला आम्हाला चकित करून सोडता. तू आणि शिल्पी जेव्हा वेगळे झालात ना तेव्हा खरं सांगू मला जास्त काळजी संजूची होती रे. पण मला खात्री आहे संजूच्या जडणघडणमध्ये तुम्ही काही कमी पडू देणार नाही. आई हे असं असतं माणसाचं, एकदा का काळजीने मनात घर केलं ना की सगळ्या बाजूने आपण फक्त संकटांचा विचार करतो आणि मग स्वतःच कोंडीत सापडतो. तुम्ही कसलाही विचार करू नका. आणि हो, माझ्या मनात तुमच्याविषयी कोणतीही अढी नाहीये, मुळीच नाहीये. तर आता तुम्ही फक्त इथे लक्ष द्या. म्हणतात ना रिकामी डोकं शैतानाचं घर. इथे बसल्या बसल्या नको नको ते विचारतात. इतकं हतबल झाल्यासारखं वाटतं. माझ्या जवळची माणसं इतक्या मोठ्या संकटात येतात, मी त्यांच्या काही उपयोगी पडू शकत नाही. अरे आई असा विचार का करताय? अहो श्रेयसच्या हातात त्याचं संपूर्ण भविष्य आहे आणि तुम्हीच त्याला लहानाचा मोठा केलाय ना. तुमच्या संस्कारांवर विश्वास ठेवा. श्रेयस सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य तो निर्णय घेईल. आई सगळं चांगलं होईल. बाबा, आम्ही दोघांनी हे घर सोडण्याचा निर्णय घेतलाय. ज्या घराचा उंबरठा मी स्वतःची नवीन ओळख शोधण्यासाठी ओलांडला होता, आज तो उंबरठा ओलांडून मला कायमचं बाहेर पडावं लागते. तू इथे का आलीयस, कशासाठी आलीयस हे जाणून घेण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही दोघं इथे पाऊल ठेवलेलं मला चालणार नाही. आपल्याला तिथे राहायला जावं लागेल. हे बघा, बाबांनी तुमच्या नावावर फ्लॅट केलाय म्हणून मी हे नाही बोलत आहे. बाबांची काळजी घ्यायची असेल तर तिथे राहायला हवं ना आपल्याला. आणि त्यांच्या एका सहीने आपल्याला त्या घरातनं कोणी बाहेर काढणार नसेल तर मला ही सही मान्य आहे. प्लीज नाही म्हणू नका, आपण जाऊया तिथे राहायला.
850 रुपये प्रॉफिट. क्या बात. गणू, तू माझ्या घरात मला आणलंच खरं, पण परीक्षेच्या काळात. तुझ्या आशीर्वादाने आजपर्यंत सगळंच छान झालंय. हा पुढचा कठीण काळही असा सोपा होऊ दे. अश्विनी, काय ग? नाही काही नाही. आलात तुम्ही दोघं? पाणी आणू नाहीतर चहा टाकते. अर्धा अर्धा कप घ्याल? आई आई शांत हो. का लगबगिनी करतेस सगळं? बस तू शांतपणे. खरं सांगू, मला तुम्हा दोघांची माफी मागायची. माझ्यामुळे तुम्हाला या घरातून जावं लागलं. आई, आई नको ना तो जुना विषय. झालं गेलं सगळं विसरून जाऊया. आम्ही परत आलोय ना घरी आता. तुम्ही आलायत ना, मला खूप आनंद झालाय. तुम्ही दोघं नव्हता तर हे घर किती रिकामी रिकामी वाटत होतं. तुम्ही सामान ठेवा, मी आले. थांबा. ती माझी बेडरूम आहे. मी इथे ना माझं तुझं वाद घालायला आले नाहीये. इथे बाबांसाठी आलो होता. तुला इथे ज्या जागेवर हक्क गाजवायचा आहे गाजव. तुला जे काही करायचं आहे ना ते कर, पण माझ्यामध्ये येऊ नको, नाहीतर माझ्यावरचाच माझा ताबा सुटेल. काय झालंय काय अचानक? इतकं कसं काय बोलायला लागलीस? नाही म्हणजे आधी तर तोंडातून शब्द फुटत नव्हता, आता डायरेक्ट धमक्या देतेस मला. धमक्या देत नाही, परिस्थिती सांगते तुला. काय करू या मुलीचं खरंच कळत नाही मला. सगळी माझी आणि माझी चूक आहे. आई शांत व्हा भाऊ, सगळं होईल व्यवस्थित. मी आलेच, जरा गणू ठेवून येते. अगं आल्या आल्या सगळं चालू झालं तुझं. एक मिनिट. काय? काही नाही हो, बऱ्याच दिवसांनी किचन मध्ये पाऊल ठेवलं ना, त्यामुळे सगळ्या वस्तूंच्या जागा बदलल्या आहेत. म्हणजे आईंच्या परीने त्यांना जसं जमेल तसं केलं सगळं, पण माझ्या वस्तू ज्या ज्या जागी होत्या ना, जशी मी ठेवायचे तसं मला परत ठेवायचे आहेत. मला काय सावरता कसं येईल त्याचाच विचार करते. सावरशील का? आजपर्यंत सगळं तूच सावरलंयस, यापुढेही सावरशील. आणि आता पुढे तर अजून अवघड दिवस बघायचे तुला. हो जाएगा रे सब. आता जीवात जीवाला माझ्या. अश्विनी, तुझं हे वाक्य ऐकलं ना की असं वाटतं आता सगळे प्रश्न सुटतील, हे दिवस निघून जातील. खूप ताकद मिळते मला या वाक्यात. मलाही या वाक्याने, आणि तुम्ही सतत माझ्या बरोबर असताना त्यामुळे सुद्धा. कुठे असणार आहे मी तुझ्याबरोबर? आधी बाबांची काळजी घ्यायला लागली असती, आता माझीही काळजी घ्यावी लागेल. आधी एक ऑपरेशनची चिंता होती आणि मी 2 ऑपरेशनची सोय करून आलोय तुझ्यासाठी. असं काय बोलताय? दोन्ही ऑपरेशन्स तितकीच महत्वाची आहेत ना. आणि तुम्ही जर बाबांना किडनी दिली नसती तर याच्यावर तोडगा निघालाच नसता ना. त्यामुळे एक पेशंट सोडून आता 2 पेशंटची जबाबदारी आहे तुझ्यावर. आणि या घरात कितीही लोक असली तरी मला माहिती आहे
सगळं तुझ्या एकटीवरच पडणार आहे आणि तुलाच करावं लागणार आहे. तुमच्यासाठी मी काहीही करेन. हो, तुमच्यावरच्या प्रेमासाठी आणि तुमच्यावर मला खूप अभिमान आहे ना यासाठी. आपल्या आयुष्यात ना बाकीची नाती नंतर येतात. सगळ्यात अगोदर नातं येतं ते आई वडिलांचं, आणि ते तुम्ही खूप चांगल्या प्रकारे निभावताय. खरंच खूप अभिमान आहे मला तुमचा. अशीच नेहमी राहशील ना माझ्या बरोबर? हो, कायमची. बबन आई, उद्या माझा आहे ना सेमिनार आहे, तर मला सकाळी अजिबात वेळ नसणार आहे. तर तू आज पाव आणशील का? म्हणजे मी मटकी भिजत टाकलीच आहे. मग उद्या आपण मिसळीचाच बेत करूया. हा, आणि म्हणजे जेवणही तेच आणि नाश्ताही तोच. काय रे, मिसळीचं नाव ऐकल्यावर असा का चेहरा केलास? काही नाही का, श्रेयसची आठवण आली. तुला मिसळ प्रचंड आवडते. मिसळचा सगळ्यात मोठा फॅन तो आहे. प्राजू, त्या दिवशी आम्ही काय खेळलोय मॅच. श्रेयस जीव तोडून खेळलाय आणि त्यांनी ना आमच्या टीमला मॅच जिंकवून दिली आहे. बरं, मॅच नंतर आम्ही एवढा दंगा केलाय, एवढं नाचलोय, पण आता त्याला दोन्ही पण करता येणार नाही. ऑपरेशन होणारे म्हणल्यावर रिस्ट्रिक्शन तर येणारच ना रे. देव पण येणार, चांगल्या लोकांच्या बाबतीतच असं करतो. श्रेयस इतका भारी प्लेयर आहे, त्याच्यासारख्या प्लेयरची आमच्या टीमला गरज आहे. जर का तो फायनल खेळला असता तर काय मजा आली असती त्याला. राजू यार, आजकालच्या जमान्यात एक मुलगा आपल्या बापाला घराबाहेर काढतो, घरात घेत नाही, आणि तिकडे श्रेयस स्वतःच्या बापाला किडनी द्यायला निघालाय. मुलगा म्हणून आहे ना, मला त्याचा खरंच अभिमान वाटतो. पण यार, हे वाईट का वाटून घेतोस तू? यातनं चांगलंच बघ ना. म्हणजे त्या निमित्तानं ते घरात परत आले. म्हणजे निमित्त वाईट आहे, पण आले ना घरी. ते बरोबर आहे, पण ए श्रेयस, श्रेयस ये. काय रे पांडे, कसं आहेस? काका कसे आहेत? आहेत तसेच आहेत. बघू, होईल सगळं नीट. बरं चल, चहा मारू. ए मी निघते, मला उशीर होतोय. मी आशूला संध्याकाळी भेटायला येतेच घरी. बाय. अरे नर्वस काय तू? आता तब्येत खराब आहे, सगळी गोष्टी आहेत. हे बघ श्रेयस, करेक्ट डिसिजन घेतलाय. बाबांच्या तब्येतीसाठी हेच योग्य. बरं, डॉक्टरांनी सगळं सांगितलंय ना? अरे ते संध्याकाळी प्रॅक्टिस मॅच असेल ना? आहे ना, येतो ना संध्याकाळी. असं काय बघतोयस? फायनल्स तर तुम्हालाच खेळायचं, मला खेळता येणार नाही. तो आज शेवटची मॅच खेळून घेतो, आणि तुम्ही जेव्हा फायनल खेळत असाल तेव्हा माझी वेगळीच मॅच सुरू असेल. काहीतरी काय बोलू नकोस. हे बघ श्रेयस, तू असताना आम्हाला मजाच येणार आहे खेळायला, पण किडनी ट्रान्सप्लांट हे सगळ्यात मोठं ऑपरेशन हे लक्षात ठेव. ए बाबा, अरे किडनी ट्रान्सप्लांटचा विचार पण करू नका. अरे आमच्या शेजारी एक माणूस राहतो ना, त्याचं मागच्या दिवाळीतच किडनीचं ऑपरेशन झालंय. अरे त्याचा मोठा भाऊ डायलिसिसवर होता ना, तर याने मोठ्या मनाने त्याला किडनी डोनेट केली, आणि दुखतंय म्हणून ह्यानं डॉक्टरला न विचारता पेन किलर घेतली. त्याची रिएक्शन झाली, इन्फेक्शन झालं, आणि याचाच गेम झाला ना. हे बघ श्रेयस, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. डॉक्टरला न विचारता आपण मनाने काही करणार नाहीये. आपलं हॉस्पिटल पण चांगले आणि डॉक्टर पण चांगले. बाय द वे, कोण करतंय किडनी ट्रान्सप्लांट? आई, धाप लागली का तुम्हाला? मी तुमच्यासाठी पाणी आणते आणि स्वयंपाकाचं पण बघते. मयुरीला डबा पाठवशील ना ग? हो ना, हे घेऊन जातील. मी खाईन थोडंसं काहीतरी,
पण तू पूर्ण स्वयंपाक कर. श्रेयसला उद्या ऍडमिट व्हायचंय ना, नंतर काही त्याला खाता येणार नाही. हो आई, मी मयुरी, शिल्पी आणि ह्यांच्यासाठी अगदी व्यवस्थित स्वयंपाक करणार आहे. तसंही त्यांना उद्या सकाळपासून नाही तर आज रात्री 10 वाजल्यापासूनच काही खायचं नाहीये आणि पाणीही प्यायचं नाहीये. काय वेळ आली ग माझ्या लेकरावर. आई अहो, होईल हो सगळं व्यवस्थित. मयुरी म्हणत होती मी आजोबांजवळच थांबते. दुपारी ती तिथेच होती, पण तिला म्हटलं की रात्री तिथे थांबू नकोस, घरी ये म्हणून. मग राहणार कोण? श्रेयसला तर पूर्ण विश्रांती घ्यायला हवी. आई, बबन भाऊजींना सांगितलंय ना, बबन भाऊजी राहतील. मी स्वयंपाकाचं बघते. अश्विनी, काळजी घे स्वतःची गो. हो, घेईन मी स्वतःची काळजी. अश्विनी, सगळं नीट होईल ना ग. उद्याचा दिवस आपल्या दोघींसाठी खूप महत्वाचा आहे, पण तू किती धीरानं घेतेस. आई, सगळं व्यवस्थित होईल आणि माझा पूर्ण विश्वास आहे आपण या सगळ्यातनं सुखरूपपणे बाहेर पडू. 1 मिनिट थांबा, मी आलेच. तुम्हाला खूप टेन्शन आलंय ना? एक लाल पुस्तक वाचा तुमचं आणि बघा ह्यात काही टेन्शन घालवायचे उपाय आहेत का. आणि त्यातनंही नाही मिळाले तर मी सावंत काकूंना बोलवू का? सावंत काकूंशी बोला आणि त्यांच्याशी भांडा, म्हणजे तुमचं सगळं टेन्शन निघून जाईल. हो ना? कशी भांडू? आज तिने सगळ्या चपला अगदी लाईनीत लावून ठेवल्यात, भांडायला चान्सच नाही. आई, अशाच हसत राहा, खूप छान दिसतंय. मी स्वयंपाकाचं बघते. माझी आणि आईंची अवस्था ना फारशी वेगळी नाहीये. जसं जसं हे ऍडमिट व्हायची वेळ जवळ येते ना, मला काळजात धस होतोय. पण मला माझं हे घर जर हसरं खेळतं ठेवायचं असेल तर मला रडून नाही चालणार ना. नाही चालणार रडून. मी आता नाही रडणार आहे. आणि मला माहिती आहे तू माझ्या पाठीशी आहे ना, म्हणजे सगळं छानच होणार आहे. शिल्पी, काही लागलं तर खरंच सांगा मला. तुला जी अमाऊंट लागेल ना ती मी लगेच अरेंज करून देईन, पण बाबांच्या ट्रीटमेंटमध्ये काही कमी नाही पडायला पाहिजे. काय झालं, टेन्शन मध्ये आहेस? अगं नको काळजी करू, यू हॅव सिलेक्टेड द बेस्ट डॉक्टर. सगळं छान होणार आहे शिल्पी, डोंट वरी ॲट ऑल. हो, सगळं ठीकच होईल, पण म्हणजे बाबांना काही व्हायला नको ह्या टेन्शन मध्ये आहे मी जरा. एक वेळ दादाला झालं तरी चालेल, म्हणजे मला घर तरी मिळेल, म्हणजे तो रस्ता तरी निदान क्लिअर होईल. शिल्पी, काय बोलतेस तू? डोकं ठिकाणावर आहे तुझं? स्वतःच्या भावाबद्दल असा विचार करतेस? ज्या भावाने तुला मुलीसारखं वागवलं त्याच्याबद्दल? तुला तर खरं ना आत्ता या क्षणी या घरातनं हाकलून दिलं पाहिजे. पण मी तसं नाही करू शकत. का माहितीये? कारण ह्यांच्या आणि बाबांच्या तब्येतीचं आणि सगळ्या परिस्थितीचं भान ठेवावं लागेल ना, म्हणून. नाहीतर तुला कधीच या घराबाहेर हाकलून दिलं असतं. आणि एक गोष्ट ना लक्षात ठेव, माझ्या नवऱ्याबद्दल जर परत असा विचार केलास ना तर हाताला धरून फरफटत बाहेर काढेन. बाबांबद्दल फार प्रेम दाखवतेस ना? तुला काय वाटतं मला यातलं काही कळत नाहीये? या सगळ्या मागे ना तुझा स्वार्थ आहे. अगं जरा तरी माणसांची कदर करायला शिक. अशी असतात का नाती? कारण कठीण काळात ना ही नातीच उपयोगी पडतात. विटा आणि मातीने बनलेलं घर नाही हे चांगलं लक्षात ठेव. आणि तुला जर या घरात राहायचं असेल ना
तर एक गोष्ट चांगली लक्षात ठेव, तुला चांगलं वागावं लागेल आणि चांगलंच चिंतावं लागेल. आणि असं जर तू नाही केलंस तर ह्याचे परिणाम खूप वाईट होतील आणि गाठ माझ्याशी आहे हे विसरू नकोस. स्वयंपाक तयार आहे, तू जेवून घे.